शिक्षक व विद्यार्थ्यांचे पवित्र नातं असतं, परंतु नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार शहरात घडलाय. प्रॅक्टिकलला पैकीच्या पैकी मार्क पाहिजे असतील तर तुला मला काहीतरी द्यावं लागेल, असं म्हणून शिक्षकानेच विद्यार्थिनीसोबत जे केलं ते पाहण्या अगोदर आपल्या M9 मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. नगर शहरातील एका महाविद्यालयात सदरची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग गुन्हा दाखल करण्यात आलाय. शहरातील एका प्रसिद्ध विद्यालयातील शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल झालाय. फिर्यादी अल्पवयीन मुलगी नगर शहरात राहत असून एका महाविद्यालयात शिक्षण घेते. सध्या तिचा प्रॅक्टिकल सुरू असून हा शिक्षक त्या शाळेचा शिक्षक आहे. तो फिर्यादीच्या एका विषयाचे प्रॅक्टिकल घेत आहे. 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:30 वाजता फिर्यादी विद्यालयात असताना तो तिला म्हणाला, तुला प्रॅक्टिकलला पैकीच्या पैकी मार्क पाहिजे असतील तर तुला मला काहीतरी द्यावं लागेल. परंतु फिर्यादीने त्याकडे दुर्लक्ष केलं. दरम्यान फिर्यादीला प्रॅक्टिकलला 0 मार्क दिल्याने त्या संदर्भात विचारणा करण्यासाठी ती 8 फेब्रुवारी रोजी त्याच्या कॅबिनमध्ये गेली असता त्याने लैंगिक शोषण करण्याच्या उद्देशाने अश्लील हावभाव करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. घडलेला प्रकार फिर्यादीने घरी सांगितला व शुक्रवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली.